नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेला असताना दुसरीकडे सातत्यानं वाहन तोडफोडीची मालिका सुरूच आहे. या वर्षभरात पुण्यात अनेकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली. अनेक प्रयत्न करूनही गुन्हेगारांना ताकीद देऊन सुद्धा सातत्यानं तोडफोड होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे. तर या घटना रोखण्यात पोलिसांना देखील अपयश येत असल्याचं दिसून येतंय. अशीच घटना आज पुण्यातील बिबेवाडी परिसरात देखील घडली. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पुण्याच्या बिबेवाडी अप्पर इंदिरानगर भागात 3 जणांच्या टोक्यानं 50 ते 60 वाहनांची तोडफोड केली. यामध्ये लाखोंचं नुकसान झालं असून याचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये सध्या वाहन तोडफोडीचे एक सत्र चालू असलेलं पाहायला मिळतं आणि अशीच वाहनांची तोडफोड पुण्यातल्या अप्पर इंदिरानगर आणि बिबेवाडी परिसरात सुद्धा झालेली आहे. आता याच घटनास्थळावरती मी उभी आहे. तुम्ही जर माझ्या मागे आत्ताही पाहिलं तर ही एक रिक्षा आहे. अगदी नवीन रिक्षा पाहायला मिळते आणि या रिक्षाची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे. रिक्षाच्या संपूर्ण काचा तर तोडलेल्या आहेतच, मात्र रिक्षाचं जे सीट होतं त्या सीटवरती सुद्धा वार करण्यात आलेले आहेत. संपूर्ण काचांचे आपण तुकडे झालेले खाली पाहायला मिळतात. या परिसरामधल्या संपूर्ण 1 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटरच्या एरियामधल्या 50 पेक्षा जास्त गाड्यांची अशाच पद्धतीने तोडफोड झाली आहे. यामध्ये 2 व्हीलर्स आहेत, रिक्षा आहेत, काही कार आहेत, टेम्पो आहेत, व्हॅन्स आहेत. अशा पद्धतीच्या सगळ्याच प्रकारच्या गाड्या यामध्ये आहेत आणि अशा अनेक गाड्यांची यामध्ये तोडफोड झालेली पाहायला मिळते. खरं तर हा सगळा जो प्रकार आहे तो काल मध्यरात्रीच्या सुमारास घडला. 3 अज्ञातांकडून अशा पद्धतीच्या गाड्यांची तोडफोड ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. बिबेवाडीच्या परिसरामध्ये हा संपूर्ण 1-1.5 किलोमीटरचा जो एरिया आहे या एरियामध्ये 50 पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड झाली आणि विशेष म्हणजे ही तोडफोड कुठल्या एकाच ठिकाणी झाली आहे असं नाहीये, तर या एरियातले 2-3 वेगवेगळे स्पॉट आहेत. या स्पॉटवरती या गाड्यांची तोडफोड झाली आहे. काही गाड्या मेन रोडला उभ्या होत्या. आत्ता आपण जो बघतोय हा मेन रोड आहे, अगदी वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणच्या गाड्यांची सुद्धा तोडफोड झाली. ज्या गाड्या पार्किंगला लावण्यात आलेल्या होत्या त्याच पद्धतीने आपण समोरचा जर एरिया पाहिला तर या एरियामध्ये जिथे लोकवस्ती आहे, अगदी छोट्या छोट्याशा गल्लीबोळा आहेत, त्या ठिकाणी ज्या पार्क केलेल्या गाड्या होत्या त्या सुद्धा गाड्यांची तोडफोड झाली आहे. 50 पेक्षा जास्त गाड्यांचं इथे लाखोंचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. आणि अशाच पद्धतीच्या वाहन तोडफोडीच्या घटना पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. सतत आपण जर पाहिलं तर एक मालिकाच चालू आहे आणि अशाच पद्धतीची घटना इथे सुद्धा पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं तर 3 जण होते. या तिघांनी दारूच्या नशेत कदाचित अशा पद्धतीच्या या वाहन जी आहेत या परिसरातली सगळी ही तोडलेली पाहायला मिळत आहेत. मात्र या मागचं नेमकं कारण काय हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये. मात्र या सगळ्यामुळेच सर्वसामान्य जनतेचं जे काही नुकसान होतं या नुकसानाची भरपाई कोण देणार हा एक सगळ्यात मोठा प्रश्न यामध्ये उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याच परिसराच्या दुसऱ्या लोकेशनवरती मी आत्ता उभी आहे. तुम्ही याही ठिकाणी पाहिलं तर इथे सुद्धा जवळपास 3 ते 4 रिक्षा आहेत, ज्या रिक्षांची लाईनमध्ये अगदी तोडफोड झालेली पाहायला मिळते. पुढे एक कार सुद्धा लावली आहे. कारचं सुद्धा असेच हाल झालेले आहेत. यातल्या बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या नवीनच घेतलेल्या गाड्या आहेत, अगदी 6 महिने वर्षभर झालेल्या गाड्या, आणि त्यांचंही हे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ज्यांची ही रिक्षा आहे त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, कधी झालं होतं आणि कधी तुम्हाला कळालं? मला रात्री 3 वाजता कळालं गाड्या फोडल्यात, नाही का. मला फोन आला आमच्या मेहण्याचा. म्हणलं इथं 3 जण आले गाडीवर, हातात धारधार शस्त्र होते त्यांच्या, आणि गाडी म्हणजे सगळ्या गाड्या लाईनशीर फोडत गेले ते. आता या रिक्षाचं एवढं मोठं नुकसान झालंय, काय आता पुढे तुम्ही पोलिसात जाणार आहात? नाही, पोलिसात काय जाऊन, ह्याच्या पहिले बी 3-4 वेळा झालेलं आहे वाटतं. खाली 3-4 वेळा रिक्षा फोडलेल्या आहेत. त्याचं काय अजून उत्तर नाही. हे काय आता आपल्यालाच खर्च करावा लागणार. ही मुलं कोण होती वगैरे याचं एवढं नाही माहिती आपल्याला, पण ते पाठीमागचीच मुलं होती असं पकडून. पण अशा किती वेळा या पद्धतीच्या अशा घटना इथे घडलेल्या आहेत? किती वेळा झाल्या? 2 वेळा झाले. या सगळ्यामध्ये इतकं मोठं नुकसान होतंय, पोलिसांकडे काय मागणी कराल तुम्ही? आता सगळेजण म्हणतात आता हे गेल्या तर फाशी द्यायला पाहिजे म्हणते. ते माणूसवाला फाशी द्यायचं, सगळं काय नाही करायचं, फाशी द्यायचं म्हणतात सगळं. पण यामध्ये गरिबांचं इतकं हा, गरिबाचं नुकसान आहे. तर खाऊन पिऊन सिपची रिक्षा आहे का काय करायचं आता तेच म्हणून ग बसले. तर सांगायचं तर तलवार होती, कोयता होता म्हणून आम्ही सोडले, नाहीतर आम्ही पण मारले असते त्याला. तुम्ही उठला होतात का इथे? काय बघून आम्ही बघितले ना त्याला. हा, आम्ही तिथेच बघितले होते. किती जण होते? 3 जणी होते गाडीवर, एक्टिवावर होते 3. अच्छा.
हां याच परिसरातले होते, इथे राहणारे होते, तुमच्या ओळखीचे वगैरे कोणी? नाही वडकीचे नाही, खालचे तिकडचे होते, वडकीचे नाही होते आमचे. नक्कीच आपण बघतोय की या परिसरामध्ये ही घटना दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा घडल्याचं इथले स्थानिक नागरिक सांगताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर ज्यावेळी हे सगळं घडलं त्यावेळी स्वतः गाड्यांच्या काचांचे जे आवाज झाले, तोडफोडीच्या आवाजानंतर इथले सगळे लोक जे आहेत ते सुद्धा जागे झालेले होते. या लोकांसमोर सुद्धा काही गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. ॲक्टिवावरून आलेले 3 जण होते असं सांगताना इथले स्थानिक नागरिक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्यांदा जर एकाच परिसरामध्ये अशा पद्धतीची घटना घडत असेल आणि या सगळ्या घटनांमध्ये कुठल्याही पद्धतीची नुकसान भरपाई कुणालाही मिळत नाही, ज्या गोरगरिबांचं या सगळ्यामध्ये नुकसान होतं त्यांनाच पुन्हा ही नुकसान भरपाई जी आहे ती स्वतःची करून घ्यावी लागते. स्वतःच या गाड्यांची सगळी डागडुजी पुन्हा एकदा करावी लागते. त्यामुळे या सगळ्या घटनांमुळे सर्वसामान्य माणसांचं होणारं नुकसान आणि अशा पद्धतीचे हे जे गुन्हेगार आहेत जे फक्त दहशत माजवण्यासाठी किंवा मग एखाद्याचा बदला घेण्यासाठी त्या एरियात जायचं आणि गाड्यांची तोडफोड करायची, अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतायत या घटनांवरती कुठेतरी रोख लावणं अतिशय गरजेचं बनलेलं आहे. त्याचमुळे जे कुठले गुन्हेगारांचे अशा पद्धतीचे हॉटस्पॉट आहेत, अशा पद्धतीचे एरिया आहेत, या एरियांमध्ये पोलिसांचं पेट्रोलिंग होणं आणि त्याचबरोबर या सगळ्याच एरियांमध्ये चांगल्या क्वालिटीचे CCTV फुटेजेस असणं, म्हणजे अर्थातच CCTV कॅमेरे लावून घेणं हे सगळंच अतिशय गरजेचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याशिवाय अशा पद्धतीच्या या ज्या घटना आहेत त्या रोखता येणार नाहीये. जसं स्थानिक नागरिक सांगतात या परिसरामध्ये अनेकदा CCTV सुद्धा लावण्यात आले होते, मात्र हे CCTV कॅमेरे सुद्धा इथल्या गुन्हेगारांकडून पुन्हा काढले जातात आणि अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळेच या सगळ्यावरती पुणे पोलिसांनी अतिशय बारकाईने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. बिबेवाडीतील या घटनेनंतर वाहन तोडफोडीच्या मालिकेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलंय. या घटना पुणेकरांसाठी नित्याच्या झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अशाच वाहन तोडफोडीच्या काही मोठ्या घटनांवर नजर टाकूया. नुकतंच पुण्यातील जनता वसाहत परिसरात अशाच पद्धतीनं कोयत्याने 50 पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. तर वारजे माळवाडी परिसरात 4-5 जणांच्या टोळक्यानं 12 ते 15 वाहन फोडली होती. तर यापूर्वी पुण्यातील लोहगाव परिसरात 10 ते 12 गाड्यांची तोडफोड करत तिघांना मारहाण देखील करण्यात आली. त्याच्याच काही दिवस आधी भैरोबा नाला परिसरातही माथे फिरून 10 ते 12 गाड्या फोडल्या होत्या. त्याचबरोबर कोयता उगारून स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला होता. तर धनकवडी परिसरातही वर्चस्व वादातून एका तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्यावर हल्ला करत 5 ते 6 वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटकही केली. अनेकदा त्यांची धिंडही काढली, मात्र तरीही या टोळक्यांना जरब बसत नाही. बिबेवाडीतील या तोडफोडीनंतर पोलिसांनी 3ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलं असून त्यांची धिंड देखील काढली. याविषयीची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. पुणे शहरातील बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अप्पर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, साई माता मंदिर या ठिकाणी काल रात्री सुमारे 1:40च्या दरम्यान 3 लोकांनी मोटरसायकलवरती येऊन त्यांच्याकडील शस्त्राने रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची विनाकारण मोडतोड केलेली आहे. माहिती मिळाल्याबरोबर लागलीच बिबेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी, रात्रगस्तीचे अधिकारी, क्राईम ब्रँचचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि या 3ही आरोपींना पुणे ग्रामीण मधील वेल्हा तालुक्यातील पाबे या गावातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे. सर, किती गाडी यामध्ये रस्त्याच्या कडेला त्या भागामध्ये छोटे छोटे रस्ते असल्यामुळं बऱ्याचशा 2 व्हीलर, टेम्पोज रात्रीच्या वेळी पार्क केलेले असतात आणि ह्या 3ही इस्मांनी कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी वाहनांची मोडतोड केलेली आहे. आम्ही जो घटनास्थळ पंचनामा केलेला आहे त्यानुसार साधारणतः 25 वाहनांची यामध्ये नुकसान झालेलं आहे. नागरिकांनी बिलकुल पोलिसांवरती विश्वास ठेवावा. माननीय पोलीस आयुक्त यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ईट का जवाब पत्थर से देंगे या वचनांशी कटिबद्ध आहोत. बिलकुल यामध्ये या 3ही अटक आरोपींचे पूर्वाभिलेख पाहून कठोरात कठोर मोक्कासारखी कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही आणि या भागामध्ये जर पुन्हा कुणी असं काही कृत्य केलं तर त्याचं निश्चितपणे आम्ही कंबरड मोडून काढू. वाहन तोडफोडीच्या या घटना अनेकदा वर्चस्व वादातून किंवा दहशत माजवण्यासाठी केल्या जात असल्याचं तपासातून समोर आलंय. मात्र या तोडफोडीमुळे सर्वसामान्य पुणेकर हैराण झालाय.
अनेकदा या वाहनांचे हप्तेही नील झालेले नसतात. कर्ज काढून कष्टाने घेतलेल्या वाहनांची विनाकारण आपली कुठलीही चूक नसताना तोडफोड होते. अशा घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे वाहन दुरुस्त करण्यासाठीचा खर्च पीडितांनाच उचलावा लागतो. त्यामुळे गुन्हेगारांच्या गुन्ह्यांची शिक्षा पीडितांना का, हा मोठा प्रश्नही उभा राहिला आहे. पुण्यातील झोपडपट्ट्यांच्या भागापासून त्या अगदी मोठमोठ्या भागातही वाहन तोडफोडीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. त्यामुळं पुण्यात सामान्य माणूसच काय तर वाहनही सुरक्षित नाहीत का, अशी भावना सर्वसामान्यांची झाली आहे. त्यामुळं चौकांमध्ये अगदी गल्लीबोळांमध्येही CCTV कॅमेरे बसवणं, रात्रीचं पोलीस पेट्रोलिंग वाढवणं आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मिळणाऱ्या शिक्षेत वाढ करणं आणि या सगळ्याची पुणे पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास, आक्रमकपणे कारवाई केल्यास या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट होईल, अशी मागणी सर्वसामान्य पुणेकरांकडून करण्यात येते. राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.